परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे। 5 रिक्त जागांमधील 1 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। तर या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहे। त्याच्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यामध्ये विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडते ते बघावं लागेल। तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त 6 जागांपैकी 1 जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे आणि त्या एका जागेसाठी 100 पेक्षा जास्त जण इच्छुक असल्याची माहिती मिळते। त्यामुळे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची मात्र डोकेदुखी वाटणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काय सांगाल? प्रचंड बहुमत मिळालेलं आहे महायुतीमधील तिन्ही पक्षांना आणि त्याच्यानंतर होणाऱ्या या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मात्र नियुक्तीसाठी आता जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांची डोकेदुखी वाढणार असं दिसतंय। राष्ट्रवादीविषयी आपण सगळ्यात आधी बोलूयात। राजेश विटेकर यांची जी विधान परिषदेतली जागा रिक्त झाली आहे, कारण ते आता आमदार झाले, त्यामुळे त्यांची विधान परिषदेची जी रिक्त झालेली जागा आहे या जागेसाठी म्हणून आनंद परांजपे आणि त्याचबरोबर माजी आमदार झिशान सिद्दीकी या 2 नावांची चर्चा आहे। झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झालेली होती आणि राष्ट्रवादीचे ते ज्येष्ठ नेते होते। त्यानंतर आपण बघितलं की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच काँग्रेसमधून आमदार असलेले झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादीमध्ये आले आणि त्यांनी राष्ट्रवादी कडून निवडणूक लढली, परंतु त्यांचा बांद्रा ईस्ट या मतदारसंघातून जिथून त्यांनी निवडणूक लढली होती तिथे पराभव झाला। त्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल विधान परिषदेमध्ये अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटामध्ये रंगली आहे। परंतु दुसरीकडे आनंद परांजपे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत या जागेसाठी म्हणून। परंतु दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की 6 जागा ज्या विधान परिषदेच्या राज्यपाल कोट्यातून भरल्या जातात त्यातली सुद्धा एक जागा जी आहे ती राष्ट्रवादीला मिळणार आहे आणि त्या एका जागेसाठी राष्ट्रवादीकडे जवळपास 100 जणांची यादी आल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे। कारण त्यापैकी अनेकांना राष्ट्रवादीकडून स्वतः अजित पवारांनी काही जणांना म्हटलं होतं की तुम्हाला आमदार बनवतो, त्यामुळे नेमकं त्या ठिकाणी काय होतं हे आता आपण बघतो। जवळपास 100 जे आहेत जागा 100 जण जे आहेत ते या जागांसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते। आता या